कोट्यावधींच्या शेअर मार्केट गुंतवणूक घोटाळ्याचा पाठपुरावा करताना आम्ही सर्वसामान्य गुंतवणूकदारांची बाजू लावून धरली। त्यांना न्याय देण्यासाठी अनेकांना अंगावर घेतलं। अखेर या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार कारिवडेकर आणि राणे दाम्पत्य यांच्यातला बेबनाव समोर आलाय। एकतर राणेंनी कारिवडेकरवर डबल गेम केली आहे किंवा गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यासाठी या त्रिकोणाचा हा स्क्रिप्टेड ड्रामा चालू आहे, असंच सर्वांचं मत आहे। या संदर्भात तपासांती अधिक माहिती समोर येईलच, परंतु तपास यंत्रणेचा मागोवा आणि या त्रिकुटाचे कारनामे आम्ही आपल्या समोर मांडत राहणार, कारण हा सर्वसामान्यांच्या कष्टाचा पैसा आहे। त्यात संबंधित असणाऱ्या सर्वांचं अकाउंट बोलतंय, तेच सांगेल सत्य। ठाण्यातील सुमारे 185 कोटींच्या गुंतवणूक पोंजी योजनेचा भांडाफोड झाल्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे। सहआरोपी सागर कारिवडेकर यानं सोशल मीडियावर स्वतःचं बँक स्टेटमेंट जाहीर करत राणे कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत। गुंतवणूकदारांनी एप्रिल 2021 ते ऑगस्ट 2025 या कालावधीतील या व्यवहारांची तपासणी केली असता राणे दाम्पत्याच्या कुटुंबियांना सुमारे 32 कोटींचं पेमेंट झाल्याचं निदर्शनास आलंय। या पूर्वीच्या अहवालानुसार प्रीती राणे यांच्या आई वडिलांना कारिवडेकरच्या खात्यातून 8.76 कोटी देण्यात आले होते, तर त्यांच्या भाची तन्वी सुर्वे हिला 63.17 लाख मिळालेत। सचिन राणे यांना 10.13 कोटी तर प्रीती राणे यांना 4.73 कोटी मिळाल्याचंही उघड झालंय। सचिन राणे यांचा भाऊ सुहास राणे याला 48.30 लाख मिळालेत। सचिन राणे यांची बहीण सरोज कुर्टाडकर व तिच्या कुटुंबियांच्या खात्यात एकूण 4.56 कोटी जमा करण्यात आल्याचं दिसून आलंय। याशिवाय श्रेयस केरकर नावाच्या परिचितालाही 2.97 कोटी मिळालं असल्याचं समोर आलंय। या प्रकरणात 2021 पासून सुमारे 1246 गुंतवणूकदार जोडले गेले होते। 25 फेब्रुवारी 2026 रोजी ठाणे पोलीस आर्थिक शाखेनं गुन्हा दाखल केला आहे। मात्र मुख्य आरोपी सचिन राणे आणि सागर कारिवडेकर अद्याप फरार असून कुणालाही अटक झालेली नाही। दरम्यान सागर कारिवडेकर यानं लपून बसलेल्या अवस्थेत एक व्हिडिओ प्रसिद्ध करून स्वतःला फसवलं जात असल्याचा दावा केला असून आपल्या जीवाला धोका असल्याचंही म्हटलंय। यामुळं आता या प्रकरणाचे खरे सूत्रधार राणे दाम्पत्य की कारिवडेकर की या तिघांनी मिळून गुंतवणूकदारांसोबत नवा गेम खेळण्यास सुरुवात केली आहे, याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे।